विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना आजच्या या भागात आपण गणित या विषयाअंतर्गत येणारा समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या ह्या घटकावर आधारित काही सरावासाठीचे प्रश्न अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी स्पर्धा परीक्षेविषयीचे गणित व बुद्धिमत्ता या विषयाशी निगडित असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा, आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल। चला बघूया समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या यावर आधारित काही सरावासाठीचे प्रश्न। स्वाध्याय 3.1 मधील प्रश्न पहिला, 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी टिंब-टिंब जोड्यांमध्ये 6चा फरक आहे। तर आपल्याला मूळ संख्या माहित असल्या पाहिजे। 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या सर्व मूळ संख्या एकूण 25 आहेत। तर त्यांच्यामध्ये 1 ते 6 पर्यंत आपलं 1 ते 100 पर्यंत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांपैकी किती जोड्या अशा आहेत की ज्यांच्यामध्ये 6चा फरक आहे। आता या ठिकाणी बघा, आपण बघूया। पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, त्यानंतर 71, 73, 79, 83, 89, 97 अशा पद्धतीच्या 25 मूळ संख्या बघा आपल्या। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25। आता या 25 मूळ संख्यांमध्ये अशा जोड्या आपल्याला बघायच्या की ज्यांच्यामध्ये 7चा फरक आहे। लगतच्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये कितीचा फरक आहे? 7चा। ही पहिली जोडी मिळाली बघा, 23 आणि 29, 31 ते 37 बरोबर झाला कितीचा फरक? 6चा। त्यानंतर बघा अजून आहे कोणती जोडी अशी? 53 ते 59, इथं 6चा फरक आहे। 61 ते 67, इथं 6चा फरक आहे। 83 ते 89, इथं 6चा फरक आहे। म्हणजे अशा किती जोड्या आल्या बघा एकूण? तर आपण या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5 जोड्या आहेत बघा। अजून काही सुटल्या बघा आपल्या। 11 ते 13, 23 ते 29, 31 ते 37 बरोबर। 47 ते 53 पण एक आहे, 53 ते 59 आहे, 61 ते 67 आहे। आणि त्याच पद्धतीने बघा अजून 73 ते 79 पण एक जोडी आहे। म्हणजेच बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 जोड्या आहेत। एकूण किती जोड्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 जोड्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत। एकूण 7 जोड्या आहेत। त्या कोणत्या कोणत्या नीट बघा। 11 ते या ठिकाणी पहिली जोडी आहे 23 ते 29, 6चा फरक आहे। 31 ते 37, 6चा फरक आहे। त्यानंतर 47 ते 53, 6चा फरक आहे। 53 ते 59, 6चा फरक। 61 ते 67, त्यानंतर 73 ते 79 बरोबर आणि 83 ते 89 अशा 1, 2, 3, 4 त्यानंतर 5, 6 आणि 7 जोड्या आहेत। पुढचा प्रश्न, 11 पासून 100 पर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास पुन्हा मूळ संख्या येते? अंकांची अदलाबदल केली तर पुन्हा मूळ संख्या येते। तर पहिली अशी संख्या आहे 11, त्यानंतर 13 आहे बघा, त्यानंतर 17 पण आहे। पुढे आपण गेलो तर बघा अजून आपली कोणती मूळ संख्या अशी की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तर तीच संख्या येते? तर या ठिकाणी 11,
13, 17 म्हणजे 31 पण येणार. त्यानंतर 37 आहे, कारण पुढे 73 येणार बघा. हे आहे, ही आहे, 79 आहे, 97 आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा 9 संख्या आहेत की ज्यांची अंकांची अदलाबदल केली तरी मूळ संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळते. म्हणून आपला पर्याय नंबर 4 बरोबर येतो. तिसरा प्रश्न, 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज किती? 5 अंकी सर्वात मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे 4 9 घ्यायचे आणि एक 8 घ्यायचा. समसंख्या झाली सर्वात लहान सर्वात मोठी 5 अंकी. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणजे किती अंकी? 4 अंकी. म्हणजे याचा अर्थ याच्यावर 3 शून्य न घेता आपल्याला विषम संख्या सांगायची म्हणजे आपण काय घ्यायचं इथं 1 घ्यायचा आणि यांचा फरक म्हणजे यांची वजाबाकी करायची. 7 9 9 8 9 आणि या सर्व अंकांची काय करायची बेरीज. 9 7 16 16 9 25 आणि 8 33 आणि 9 42 म्हणजेच पर्याय नंबर आपला येतोय बरोबर 3. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 4, 1+5 ही समसंख्या आहे तर तिच्या पुढील 12वी विषम संख्या पुढीलपैकी कोणती? आता इथं एक महत्त्वाचा नियम लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही सम आहे आणि हिच्यानंतरची विषम विचारलेली आहे. नंतरची विचारो किंवा अगोदरची विचारो तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे? सम आणि विषम आहे बरोबर. समनंतर पहिली विषम संख्या 1च्या फरकाने येते आणि बाकीच्या पुढच्या सगळ्या 2 2च्या फरकाने येतात. मग आपण काय करायचं बघा, अशा वेळेस आपण हिला 1ने कमी करून घ्यायचं. 11 11 दुने 22 आणि त्याच्यामध्ये तो 1 मिळवायचा म्हणजे याचा अर्थ 23चा फरक आहे. म्हणजे हिच्यात आपल्याला काय मिळवायचे? 23 म्हणजे 1+5 अधिक 23 म्हणजेच 1+28 ही संख्या येणार. ती कोणती? 12वी विषम संख्या. 1+ मागील विचारलेली बघा काय विचारली? मागील म्हणजे इथं वजा करायचे आहेत आपल्याला. म्हणजे याचा अर्थ असा की या ठिकाणी हा ऋण 23 आहे, धन 25 आहे, 5 आहे म्हणजे याचा अर्थ ऋण 18 येणार. म्हणजे 1+18 ही संख्या येणार. पर्याय नंबर 4. मागील विचारले तर वजा करायचे, पुढील विचारले तर अधिक करायचे. आता लक्षात आलं का बघा, ही सम आहे ही विषम आहे म्हणून समनंतर लगेच येणारी विषम संख्या फक्त 1च्या फरकाने असते म्हणून हा 1 घेतला आपण. आणि प्रत्येक विषम संख्या किंवा समसंख्या ही 2 2च्या फरकाने येते म्हणून 11 दुने आपण 22 केले. 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे? 21 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज. 21 ते 50 पर्यंतची मूळ संख्या कोणती कोणती बघा? 23 अधिक 29 अधिक 31 अधिक 37 अधिक 41 अधिक 43 अधिक 47 यांची सर्वांची काय करायची बेरीज आणि ती बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त असं आपल्याला काढायचं बघा. 23 29 31 37 41 43 47 7 आणि 3 10 11 18 19 आणि 9 28 आणि 3 31 आजच्याला 3 4 आणि 3 7 आणि 4 11 आणि 4 15 3 18 आणि 3 21 आणि 2 23 आणि 2 25 251 म्हणजे कितीने जास्त आहे? 200 पेक्षा 51 जास्त आहे. x ही 17ने निश्चेष भाग जाणारी विषम संख्या आहे. x ही काय विषम संख्या आहे. त्यानंतर 17ने निश्चेष भाग जाणारी xच्या पुढील दुसरी समसंख्या आपल्याला काढायची. ही विषम आहे म्हणजे हिच्या नंतरची येणारी पहिली समसंख्या कितीने येणार? 17ने येणार. परत 17 टाकले तर विषम येणार आणि परत 17 टाकले तर काय येणार? सम येणार. म्हणजे किती वेळा 17 मिळवावे लागतील? 3 वेळा. म्हणजेच x अधिक 51 ही संख्या त्या ठिकाणी ती असेल. पर्याय नंबर 3. पुढे 1 ते 100 या संख्यांमध्ये जोड मूळ संख्यांच्या टिंब जोड्या आहेत. आता जोड मूळ संख्या म्हणजे काय? जर त्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान 1 आणि एकच संयुक्त संख्या असते
त्या संख्यांच्या जोडीला जोड मूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. एक समसंख्या असली पाहिजे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 जोड्या आपल्याला देतात बघा की त्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या आहे. पुन्हा एकदा नीट बघा. 1 3 आणि 5, 5 आणि 7 2, 11 आणि 13 3, 17 आणि 19 4, 29 आणि 31 5, त्यानंतर 41 आणि 43 6, 59 आणि 61 7 आणि 71 आणि 73. 8 जोड्या अशा आहेत की ज्यांच्यामध्ये एक आणि एकच संयुक्त संख्या येते. म्हणजे याचा अर्थ असा जोड मूळ संख्यांच्या 8 जोड्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रश्न 8वा. क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 21 पासून तर 90 पर्यंतच्या ह्या संख्या आल्या 70. ह्याच्या निम्मे करून घ्यायचं. बरोबर. आणि पहिली संख्या 21 आणि शेवटची संख्या 90 यांची बेरजेने याला गुणायचं. म्हणजे आपल्याला सर्व संख्यांची बेरीज मिळते. नीट लक्षात घ्या बघा. या एकूण संख्या किती त्याच्या निम्मे करायचं आणि पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करून त्याला काय करायचं? गुणायचं. म्हणजे हे झाले तुमचे 35 आणि हे झाले तुमचे 111. यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 35 एक 35 ची 5 आजच्याला 3, 35 एक 35 आणि 3 38 आजच्याला 3, परत 35 एक 35 आणि आजच्याचे 3 38, 3885. पर्याय नंबर 1. प्रश्न 9वा. पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 मधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही? 2 अचूक पर्याय निवडा. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या 2 3 5 7 यांच्या सगळ्यांची बेरीज. संयुक्त संख्या 4 6 8 9 आणि 10 याच्या सर्वांची बेरीज आणि परत त्यांची दोघांची बेरीज. तर बघा या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या सर्वांची काय करायची? बेरीज. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 7 17, त्यानंतर 10 9 19 आणि 8 27 आणि 6 33 आणि 4 37 आणि दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं 54. आणि 54ने खालीलपैकी कोणत्या संख्येने 54ला भाग जात नाही? 3 जातो, 6 जातो, 4 जात नाही, 8 जात नाही. ही एक जोडी आली. त्यानंतर 5 आणि 11 जात नाही. म्हणजे पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 3 असे 2 अचूक पर्याय आपण सांगू शकतो. यामधील असं म्हटलंय बघा इथं. यांच्यामधील म्हणजे याचा अर्थ हा 10 घ्यावा लागणार नाही. म्हणजे हा 27 झाला. म्हणजे हा झाला 44 आणि हा 44 आला तर आपले उत्तर बदलतील बघा. 44ला त्या ठिकाणी 3 भाग जात नाही, 6 भाग जात नाही आणि 9 आणि 8 भाग जात नाही. 5 11 जातो, 4 जातो. म्हणून आपण हे 2 पर्याय घेऊ शकत नाही. पहिलं पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 12 आहे. सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? सरासरी 12 आहे म्हणजे त्या सर्व संख्यांची बेरीज 12 पंचे 60 असेल. या 12ला 5ने गुणलं 60 असेल. आता 5 क्रमवार संख्यांची बेरीज 60 आहे. बरोबर. तर याचा अर्थ काय बघा. तर इथं आपल्याला काय करावं लागतं? 5x घ्यायचा आणि काय करायचं बघा. क्रमाने येणाऱ्या 5 समसंख्या आहेत. म्हणजे याचा अर्थ पहिली जर x असेल तर दुसरी x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8. म्हणजे याचा अर्थ असा की 2 4 6 8 या अंकांची बेरीज 60 मधून वजा करायची. म्हणजे याचा अर्थ काय काय वजा करायचं? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8, 8 आणि 7 14, 4 18 आणि 2 20 याच्यातून वजा करायचे. म्हणजे 40. 5x बरोबर 40 आलं. 5 1 5, 5 8 40. म्हणजे सर्वात लहान संख्या आली 8 आणि सर्वात मोठी संख्या म्हणजे त्याच्यात 8 मिळवा 16. सर्वात लहान समसंख्या आणि सर्वात मोठी समसंख्या किती पट आहे? सर्वात मोठी संख्या 16
तिच्या किती पट आहे 8, निमपट, म्हणून पर्याय नंबर 2. कसं सोडवायचं पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या बघा. या ठिकाणी आपण समीकरण मांडून उदाहरण सोडवायचे आहे. पहिली समसंख्या x, दुसरी x+2, x+4, x+6 आणि x+8. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि यांची बेरीज आहे 60. मग आपल्याला हे सगळं अंदाजाने कसं घ्यायचं बघा. 2, 4, 6, 8 यांची बेरीज 20 याच्यातून वजा करायची. हे आले तुमचे 40 आणि हा सर्व x यांची बेरीज किती येते 5x. 5 संख्या असतील तर 5x येतील, 6 संख्या असतील तर 6x येतील. आणि याच्यामध्ये आपण काय करायचं, सम किंवा विषम संख्या असेल तर क्रमाने 4 समसंख्यांची बेरीज याच्यातून वजा करायची. म्हणजे याचा अर्थ 5 1 5, 5 8 40. पहिली समसंख्या आली 8 आणि शेवटची समसंख्या आली 8 + 8 16. हा 8 16च्या किती पट आहे, निमपट आहे. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे. तर त्यापैकी मधली संख्या कोणती. आता इथं 3 संख्या आहेत म्हणून आपण घेतलं 3x. विषम संख्या आहेत क्रमाने येणाऱ्या, म्हणजे याचा अर्थ 2 4 6ची बेरीज याच्यातून वजा करायची. 2 4 6 म्हणजे 6 12 याच्यातून वजा करायचे आहेत. म्हणजेच 153 वजा 12 नाही, 3च क्रमवार समसंख्या आहेत. म्हणजे फक्त 2 आणि 4 म्हणजे 6 वजा करायचे आहेत फक्त. म्हणजे 3x बरोबर 147 आले. तर x बरोबर किती येईल, 3 1 3, 3 चौक 12, 3 9 27, 49 ही पहिली संख्या आली. त्यानंतर मधली संख्या कोणती असेल, 51 असेल. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सहमूळ संख्या यांचा गुणाकार किती. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे 15, कारण 11 मूळ संख्या आहे, 12 सम आहे, 13 मूळ आहे, 14 सम आहे, तर कोणते आले 15. आणि मोठी सममूळ संख्या आहे 2, यांचा गुणाकार येतो 30. पर्याय नंबर 4. 21 ते 40 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. आता सर्व समसंख्यांची बेरीज आपल्याला काढायची असेल 21 ते 40च्या दरम्यानची, तर त्या संख्या एकूण किती आहेत 10. 10/2. पहिली समसंख्या 22 आणि शेवटची समसंख्या 40. तसंच विषम संख्या सुद्धा किती आहे 10, त्याच्या निम्मे 2. पहिली विषम संख्या 21, शेवटची विषम संख्या 39. ही आपल्याला यांची बेरीज मिळेल. ही समसंख्यांची बेरीज, ही विषम संख्यांची बेरीज कशी काढायची पुन्हा नीट लक्षात घ्या. पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज आणि त्याच्या गुणिले जेवढ्या संख्या असेल त्याच्या निमपट. म्हणजे याला 5ने गुणायचं आहे, याला बी 5ने गुणायचं आहे. यांची बेरीज आली 60, यांची बेरीज आली तुमची 62. किती आली 62. यांचा गुणाकार आला 300. यांचा गुणाकार किती बघा, 5 2 10, आजच्याला 1, 5 7 30 आणि 1 31, 310 आणि हा 300. म्हणजे कितीचा फरक आहे, फक्त 10चा. पर्याय नंबर 3. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे बरोबर. तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. आता बघा या ठिकाणी या सर्व संख्यांची बेरीज किती आहे y, म्हणजे याचा अर्थ काय y बरोबर याच्यातून किती वजा करायचे आहेत आपल्याला. 3 क्रमवार समसंख्या आहे, विषम संख्या आहेत, म्हणजे 4 आणि 2ची बेरीज 6 वजा करायची आहे आणि आलेल्या वजाबाकीला कितीने भागायचे, 3ने भागायचे. ही सर्वात लहान संख्या आहे. हे जे उत्तर आलं हे काय येणार आहे, सर्वात लहान संख्या येणार आहे बरोबर. आता या सर्वात लहान संख्येमध्ये आपल्याला काय मिळवायचे आहेत 4, म्हणजे सर्वात विषम संख्या येणार आणि याचे पुढील समसंख्या आपल्याला काढायची, म्हणजे याच्यात 1 मिळवायचं. मग आता बघा हे सर्व सोडवायचं आपल्याला. तर काय येणार बघा, y - 3 - 2 याचा भागाकार 3ने भागितला आपण, y/3 वजा हा 2 अधिक हा 4 अधिक 5 म्हणजे हा झाला तुमचा 4 आणि 1 5, म्हणजे उत्तर तुमचं येणार y/3 अधिक 3, म्हणजेच पर्याय नंबर 4. समजलं का बघा. हे कसं करायचं आपल्याला नीट लक्षात घ्या पुन्हा एकदा. सर्वांची बेरीज y आहे बरोबर. आता आपण या ठिकाणी आपण काय करणार आहोत, 3 आहेत. किती आहेत 3, म्हणजे याच्यातून आपल्याला काय वजा करायचे, 2 आणि 6ची बेरीज किती 6 आणि 3 x येणार आहे, म्हणून 3ने आपण काय करणार भागणार आहेत.
आणि हे जे उत्तर येणार ही मिळणार आपल्याला सर्वात लहान विषम संख्या. मोठी काढायची असेल तर याच्यात किती मिळवाव्या लागतील? 4. ही झाली सर्वात मोठी विषम संख्या आणि हिच्यानंतर येणारी समसंख्या म्हणजे अधिक 1. मग आता बघा या 3 या दोघांना भागून घेऊ. y/3 या 3ला भागितलं -2 अधिक हा 4 अधिक 1 यांची बेरीज झाली 5. 5मधून 2 गेला 3 म्हणजे y/3 आणि -3 हे आली सर्वात त्याच्या पुढची विषम समसंख्या. पुढचा प्रश्न बघा. 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 660 आहे. त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती? आता बघा किती समसंख्या आहेत? 5 बरोबर. मग 5 आल्या म्हणजे याचा अर्थ काय? आपल्याला मागील एका उदाहरणात आपण बघितलं की याच्यातून आपण काय करणार आहेत? 2, 4, 6, 8 ही बेरीज वजा करणार आहोत. म्हणजे किती वजा करणार? 20. लक्षात ठेवा 5 असतील तर त्याच्या चौपट वजा करायचे, 4 असतील तर त्याच्या चौपट वजा करायचे. म्हणजे याचा अर्थ आता 20 वजा केले तर 440 झाले आणि 5x बरोबर 440. याच्यातून आपल्याला लहान संख्या मिळते. 5 5, 5 8 40. आता नीट लक्षात घ्या बघा. 660 नाही, ही झाली तुमची 440 नाही 640 आली. म्हणजे 5 1 5 उरला 1, 5 2 10, 5 8 40. 128 ही सर्वात लहान संख्या आली. तर सर्वात मोठी संख्या म्हणजे याच्यात 8 मिळवायचा म्हणजे 136 आली. आणि 128 आणि 136 दोघांची बेरीज करायची. 8 आणि 7 14, आजच्याला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 264. पर्याय नंबर 2. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? आता सहमूळ संख्या म्हणजे काय? अशा दोन संख्या की ज्यांना त्या ठिकाणी सामायिक अवयव एकच असेल, म्हणजेच वेगवेगळ्या संख्यांनी दोघांना भाग जात असेल अशा जोड्या. 5ने याला भाग जातो, याला 2ने भाग जातो, 4ने भाग जातो. म्हणजे याचा अर्थ असा ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. समान संख्येने भाग जायला नको. इथं 5ने जातो, 3ने जातो, याला मात्र जात नाही. याला 3ने भाग जातो, याला 3ने भाग जात नाही. म्हणजे या सर्व सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. फक्त 32 आणि 34 यांना दोघांना 2ने भाग जातो म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. पी ही एक समसंख्या आहे. त्या पुढील समसंख्या सम असेल आणि समज विचारले असेल तर याच्यात सरळ दुप्पट करायचं आणि याच्यात मिळवायचं. म्हणजे 39च्या दुप्पट 78, पी अधिक 78 ही आली ती 39वी समसंख्या. पर्याय नंबर 2. 2 मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो? किमान म्हणजे कमीत कमी फरक कितीचा असतो? 1चा. 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? तर पर्यायामधून बघायचं. संयुक्त म्हणजे जिला कुठल्या तरी संख्येने भाग जातो आणि ती विषम असेल. 101ला भाग जात नाही, 103ला जात नाही, हिला जात नाही. या सर्व मूळ संख्या आहेत. फक्त 105 ही अशी संख्या आहे की ही संयुक्त पण आहे आणि विषम पण आहे. 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या. आता ही विषम आहे. याच्यातून 1 कमी करायचा, तो 1 याच्यात मिळवायचा आणि 48 जुने 96 म्हणजे 96 आणि 1 97 मिळवायचं आहे. 75 1575 मध्ये 48 जुने 96 आणि 1 97. 12 10 7 17. तर बघा 7 5 12, आजच्याला 1 10 7 17, आजच्याला 1 1672 आली. त्यानंतर मागील 70वी समसंख्या. परत 70वी विचारली आणि सम विचारली, मागील विचारली आहे. म्हणजे याचा अर्थ 1 कमी करायचा 69. 69च्या दुप्पट करा 138. 138 आणि 1 139 याच्यातून वजा करा 1575 वजा 139 म्हणजेच 15मधून 9 गेले 6, 7तून 4 गेले 3, 1436 आणि यांच्यातील फरक काढायचा आपल्याला. म्हणजे 1672 वजा 1436. 12मधून 6 गेले 6, 7तून 4 गेले 3 आणि 14 गेले 236.
पुन्हा नवीन बघा 1575 नंतर येणारी 49वी समसंख्या. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 48 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे 48 दुणे 96 आणि 1 97 याच्यात मिळवायचं आहे. म्हणजेच 1575 अधिक 97, 7 5 12, आजच्याला 1, 9 1 10, 7 17, आजच्याला 1, 1672 आली. ही समसंख्या कितवी त्या ठिकाणी. आता 1028च्या मागील विचारले, 69वी मूळ संख्या विचारली, आपलं समसंख्या विचारली. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करायचे, 70 आहे म्हणजे 69 गुणिले 2. आपला ही समसंख्या आहे म्हणजे 70 गुणिले 2 करायचं डायरेक्ट. 1028 मधून 140 वजा करायचे. समनंतर समज विचारले म्हणून. म्हणजे 8, 12 मधून 4 गेला 8, 10 मधून 2 गेला 8, 888 वजा करायचे 1672 मधून. तर बघा किती उरतील, 12 मधून 8 गेले 4, त्यानंतर 17 मधून 9 गेले 8 आणि 16 मधून 9 गेले 7. 784 हा कोणाचा वर्ग आहे, 28चा वर्ग आहे. स्वाध्याय 3.3 मधील पहिला प्रश्न, 37,560 या संख्येस पुढीलपैकी कोणत्या संख्येने निश्चय भाग जात नाही. 2 जातो, 6 5 11, 7 18, 3 21, 3 पण जातो, 3 जातो, 5 जातो, त्यानंतर ह्या 5 पण जातो. म्हणजे याचा अर्थ काय, फक्त 7 भाग जात नाही. का तर 7ची कसोटी काय आहे, ह्या शून्याच्या दुप्पट करायचं. म्हणजे एकक स्थानच्या दुप्पट करायचं, आलेली संख्या या उर्वरित संख्येमधून वजा करायचं. म्हणजे 0 वजा झाला म्हणजे संख्या जशी तशी उरली 3756. ह्या संख्येला 7ने भाग जात नाही म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 7ने भाग जात नाही. 2763 नंतर येणारी 17वी समसंख्या कोणती. प्रथम ही संख्या सम आहे का विषम आहे ते बघायचं. ही सम असेल, ही बी सम असेल तर याच्यात दुप्पट याच्यात मिळवायचे. पण ही विषम आहे, ही सम आहे म्हणजे याला 1ने कमी करायचं. 16 गुणिले 2 अधिक 1 म्हणजेच 33 याच्यात मिळवायचे आपल्याला 2763 मध्ये. म्हणजे याचा अर्थ बघा 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 2796 म्हणजे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, 555 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ किती. 555 ही विषम संख्या आहे. त्याच्यानंतर येणारी 11वी समसंख्या म्हणजे याच्यातून 1 कमी करा, 20, 10 दुणे 20, 20मध्ये 1 मिळवा, 21 याच्यात मिळवा म्हणजे 576 झाले. 576चं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे 24, पर्याय नंबर 3. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या आणि 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती. याच्यानंतर येणारी 6वी समसंख्या. आता ही विषम आहे. 6वी म्हणजे 5 करा, आपण 6ला 5 करू, 1 वजा करून 5 दुणे 10 आणि 1 11 याच्यात मिळवायचे म्हणजे 4578. 4578 बरोबर. 10वी विषम संख्या. याच्यानंतर येणारी 10वी विषम संख्या म्हणजे ही पण विषम आहे, ही पण विषम पाहिजे म्हणजे 10 दुणे 20 याच्यात मिळवायचं म्हणजे 4587. 4587 आणि यांची वजाबाकी येते 9 आणि 9चा वर्ग 81. पर्याय नंबर 3. लहानात लहान समस मूळ संख्या 2 आणि लहानात लहान विषम मूळ संख्या 3 यांच्या बेरजेचा वर्ग किती. म्हणजे 5चा वर्ग किती, 25. पर्याय नंबर 2. 2769 नंतर येणारी 5वी समसंख्या व 2069च्या आधीची 7वी विषम संख्या यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती. 2769 नंतर येणारी 5वी समसंख्या ही विषम आहे म्हणजे या 5ला 4 करा, 4 दुणे 8 आणि 1 9 याच्यात मिळवा म्हणजे 2768. 2778 याच्यात किती मिळवायचे आहेत, 4 दुणे 8 आणि 1 9.
त्यानंतर 2769च्या आधीची 7वी विषम संख्या म्हणजे 7 दुने 14 याच्यातून वजा करा. 14 गेले 69 मधून म्हणजे उरले तुमचे 55. 2755 दशक स्थानच्या अंकांमधील स्थानिक किमतींमधील फरक आपल्याला सांगायचा आहे. दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती? 7 + 5 2. पर्याय नंबर 3. पुढीलपैकी असत्य विधान कोणतं, चुकीचं विधान कोणतं ते आपल्याला ओळखायचे. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या असते, बरोबर. 2 विषम संख्यांची बेरीज सुद्धा समसंख्या असते, हे पण बरोबर आहे. पडताळा घेऊन बघायचा आपण. 2 समसंख्या कोणत्या पण घ्या. 8 + 6 14 सम झाली बघा. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. 3 + 7 10 कोणत्या पण 2 विषम संख्या घ्या. 2 संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते. कोणत्याही 2 संयुक्त संख्या घ्या. 14 संयुक्त संख्यांची बेरीज 14 + 8 22 येईल. 15 + 14 म्हणजे किती आली? 29 सम किंवा विषम असते, म्हणजे हे पण विधान सत्य आहे. 2 मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते, हे मात्र असत्य आहे. कारण 2 मूळ संख्यांची बेरीज ही संयुक्त संख्या असते, मूळ संख्या येईल असं नाही. प्रश्न 8. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी जोड मूळ संख्येची जोडी नाही? आता जोड मूळ संख्या म्हणजे ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक आणि एकच संयुक्त संख्या असते त्यांना आपण जोड मूळ संख्या असे म्हणतो. मग 11 आणि 13 याच्यामध्ये 12 आहे. 41 43 ही पण आहे जोड मूळ संख्या, कारण मध्ये 42 आहे. 59 आणि 61 मध्ये 60 आहे, म्हणजे 7 आणि 11 याच्यामध्ये 4चा फरक आहे, बरोबर. म्हणून ही जोड मूळ संख्यांची जोडी नाही. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज यांच्या बेरजेस पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही? मागच्या एका स्वाध्यायामध्ये आपण ह्याच प्रकरणात असाच प्रश्न अभ्यासलाय, फक्त तिथं काय होतं 1 ते 10 पर्यंतच्या 10 यांच्यामधील असा होता आणि इथं पर्यंतच्या म्हटलंय, एवढाच फरक आहे. मग तिथं आपण 1 ते 10 मधल्या मूळ संख्यांची बेरीज केली होती, ती आली होती 17. पुन्हा एकदा नीट बघा. मूळ संख्या 2 3 5 7 7 5 12 आणि 3 15 आणि 2 17 आणि संयुक्त संख्यांची बेरीज येणार तुमची 4 6 8 आणि इथं 10 पण येणार, बरोबर. आणि 9 19 आणि 6 19 आणि 8 27 आणि 7 33 आणि 4 37 37 आणि 17 झाले तुमचे 54. आता 54 या संख्येला 3 ने भाग जातो, 6 ने पण जातो, 6 ने जातो, 9 ने जातो, 9 ने जातो, 18 ने जातो, 8 आणि 4 ने भाग जात नाही, म्हणजे पर्याय नंबर 4. प्रश्न 10 बघा. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निश्चय भाग जातो? आता बघा 21 ते 30 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या आहेत 23 आणि 29, यांची दोघांची बेरीज होते 52, बरोबर. आणि संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या बघा 21 22 24 25 26 27 28 आणि पर्यंतच्या म्हटल्या म्हणून 30 पण येणार. या सर्व संयुक्त संख्या यांची बेरीज बघा 3 आणि 4 7 आणि 5 12 आणि 6 18 आणि 7 25 आणि 8 33 8ला 3 बघा 2 आणि 1 3 आणि 4 7 आणि 5 12 आणि 6 18 आणि 7 25 आणि 8 33 3 8ला 3 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 2 14 आणि 2 16 आणि 2 18 आणि 2 20 203. आता यांच्यातील फरक आपल्याला काढायचा आहे 1, बरोबर. आणि 20 मधून 5 गेले 15. 151 आला. 151ला कोणत्या संख्येने निश्चेष भाग जाईल? 3 ने जात नाही, 7 ने जात नाही, 17 ने जात नाही, फक्त कशाने जातो 151 ने निश्चेष भाग जातो. शेवटचा प्रश्न बघूया या स्वाध्यायामधला. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे?
आता आपण मूळ संख्या बघितल्या बघा, कोणत्या कोणत्या मूळ संख्या आपल्याला माहिती आहेत. आपल्याला 25 मूळ संख्या आपल्याकडे आहेत. मग अशा मूळ संख्या कोणत्या 2 अंकी की ज्यांची अदलाबदल केली तरी मूळ संख्याच येते. तर पहिली मूळ संख्या आहे 11, 13, 17 पण आहे, 71 येतो बघा. त्यानंतर पुढे येते तुमची 19 पण मूळ संख्या अशी की तिच्यानंतर अदलाबदल केली तर 91 येतो. 91 मूळ संख्या नाही आहे, मग 19 येणार नाही. 23 येणार नाही, 29 येणार नाही. पुढे 31 येते, त्यानंतर 37 येते, 34 येणार, 43 येणार नाही, 41 येणार नाही, 47 येणार नाही. त्यानंतर पुढे 53 येणार नाही, 59 येणार नाही, 61 येणार नाही, 67 येणार नाही. त्यानंतर 69 येणार नाही, 71 येईल. त्यानंतर तुमचा 71 नंतर 79 येईल बघा, बरोबर. त्यानंतर 83 येणार नाही, 89 येणार नाही, 93 येणार नाही, 97 येईल. ह्या आल्या सर्व अशा संख्या की ज्यांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. आता नवीन मूळ संख्यांची बेरीज आपल्याला विचारली, बरोबर, आणि ते 600 पेक्षा कितीने कमी असं विचारले, बरोबर. मग आता करायचं काय, यांच्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती किती आहे ते आपण बघूया. तर बघा इथं आपला एक संख्या सुटली बघा, ती कोणती, 73. मग या ठिकाणी आपल्याला 73 पहिल्यांदा मिळवून घ्यावं लागतील. 356 आपली बेरीज आली होती. या 356 मध्ये 6 3 9 7 5 12 हातच्याला 1, 429 बेरीज येते बघा. आणि ही 429 आता आपल्याला 600 मधून काय करायची आहे, वजा करायची आहे. मग 600 मधून 429 गेले, किती उरतील बघा, 600 वजा 429. 10 मधून 9 गेला 1, आजच्या परत केला. 10 मधून 3 गेले 7, 6 मधून 5 गेले 1. 171 ने 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. 600 पेक्षा 171 ने कमी आहे. 171 ने कशी आहे, कमी आहे. म्हणजे पर्याय नंबर किती आला आपला, 4. या पद्धतीने आपण या ठिकाणी समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या यांच्यावर आधारित असलेला सरावासाठीचे काही प्रश्न स्वाध्याय 3.1, 3.2 आणि 3.3 मध्ये आपण सोडून घेतले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आपल्या शंकांचं निरसन केलं जाईल.